नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट MAR. तर आज आपण बघणार आहोत स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ज कोणते असतात ते अँग्युलरमध्ये. तर जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तर हे जे आहे ते स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ज आहेत. तर स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ह आणि ॲट्रिब्यूट डिरेक्टिव्हमध्ये फरक आहे. ॲट्रिब्यूट डिरेक्टिव्ज जे आहेत, पर्टिक्युलर HTML एलिमेंटचं ॲट्रिब्यूट्स जे असतात किंवा प्रॉपर्टीज जे असतात त्याला मॅनिप्युलेट करतात. परंतु स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ह जे आहेत ते डोम मॅनिप्युलेशनसाठी यूज होतात. डायनॅमिकली एलिमेंट ॲड रिमूव्ह करणं किंवा कंडिशन बेस्ड एलिमेंट शो किंवा हाईड करणं. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला NGIFचं पाहूया एक्झाम्पल. आणि हो, तुम्हाला हे जे आहेत, तुम्हाला जर डिरेक्टिव्ह यूज करायचे असतील तर तुम्हाला कॉमन मॉड्यूल जो आहे तो इम्पोर्ट करून तुम्हाला तो कॉमन मॉड्यूल इम्पोर्ट अरेमध्ये द्यावा लागतो, जेणेकरून तुम्हाला ते जे डिरेक्टिव्ज आहेत ते यूजसाठी अवेलेबल होतील. तर आपण सुरुवातीला बघूया NGIFचं एक्झाम्पल. तर मी एक NG कंटेनर घेतो. इथे देतो मी ॲस्टरिक NGIF. आणि हे जे डिरेक्टिव्ज आहेत तुम्हाला यूज करण्यासाठी ॲस्टरिकचं सिम्बॉल इथे द्यावा लागतो. ठीक आहे, जेणेकरून अँग्युलरला हे कळेल की हे जे आहे स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ह आहे आणि तुम्हाला डोम मॅनिप्युलेशनसाठी आपण त्याला यूज करतोय ते. तर आता शो व्हेरिएबल आपण घेतलेला आहे TSला. त्याची सुरुवातीला व्हॅल्यू फॉल्स आहे. तर इथे आपण एक पॅराग्राफ देऊया. याला रिझल्ट पॅरा म्हणून एक देऊया टेक्स्ट. तुम्ही बघू शकता रिझल्ट पॅरा जो आहे तो दिसत नाहीये, पण जशी मी याची व्हॅल्यू ट्रू केली की तुम्हाला रिझल्ट पॅरा जो आहे तो दिसेल. ठीक आहे, तर हा रिझल्ट पॅरा इथे आलेला आहे. तर NGIF जे आहे बेसिकली कंडिशन्स बेस्ड असतं आणि तुम्हाला शो हाईड करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. आता याच्यानंतर NGIF सोबत तुम्ही एल्स सुद्धा यूज करू शकता. तर एल्स कोणत्या पद्धतीने यूज करता येतं, एक काम करूया आपण. पुन्हा एक NG कंटेनर घेऊया आणि याच्यामध्ये एक देऊया NG टेम्पलेट आणि इथे एक पॅराग्राफ देऊया एल्स पार्ट. ठीक आहे. तर या टेम्पलेटला आपल्याला टेम्पलेट व्हेरिएबल द्यायचं आहे. टेम्पलेट यूज केलं आहे आपण, एक व्हेरिएबल दिला आहे. आता इथे काय करायचं, एक सेमिकोलन देऊन एल्स लिहून त्या टेम्पलेटचं जे व्हेरिएबल नेम आहे ते आपल्याला विदाऊट हॅश इथे द्यावं लागतं. ठीक आहे. आणि टेम्पलेट व्हेरिएबल्सबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझे टेम्पलेट व्हेरिएबलचा व्हिडिओ जाऊन पाहू शकता. तिथे आपण व्यवस्थितपणे याला डिस्कस केलेलं आहे. आणि NG टेम्पलेट NG कंटेनर जे आहे याच्यावर सुद्धा आपलं कंटेंट प्रोजेक्शनचा व्हिडिओ आहे. 2 पार्ट आहेत त्याचे. पहिल्या पार्टमध्ये आपण NG कंटेंट डिस्कस केलेलं आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये NG टेम्पलेट आणि NG कंटेनर हे डिस्कस केलेलं आहे. आणि तिन्हीमधलं काय फरक आहे तो फरकसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये कंटेंट प्रोजेक्शनच्या सेकंड पार्टमध्ये मी सांगितलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर आता या पद्धतीने काय करू शकतो आपण, आता बघू शकता तुम्ही एल्स पार्ट जो आहे तो इथे आपल्याला दिसतोय. ठीक आहे. का तर शोची जी व्हॅल्यू आहे ती आहे सध्या फॉल्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करता, एखादी व्हेरिएबलची व्हॅल्यू असेल, समजा आता तुम्हाला व्हेरिएबल चेक करायचं आहे, त्याची ट्रू असेल तरच तुम्ही हा दाखवणार. कंटेनर फॉल्स असेल तर तुम्ही एखाद्या दुसरे जे कंटेनर आहे ते तुम्ही दाखवू शकता इथे. हा पार्ट झाला आता NGIFचा. तर याला मी कमेंट करतो. आता आपण काय करूया, NG फॉरचं एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे. तर NG फॉरसाठी लगेच पुन्हा आपल्याला कंटेनर घ्यायचं आहे एक NG कंटेनर. या NG कंटेनरवर पुन्हा एस्ट्रिक यूज करायचं आहे NG फॉर. ठीक आहे. आता इथे NG फॉरला लूप देण्यासाठी आपल्याला एक अरे घ्यावा लागेल. ठीक आहे, कारण की लूप जे आहेत अरेवर किंवा अरेवरच रन होतात. तर एक काम करूया, टेम्प अरे घेऊया इज इक्वल्स टू, आता हा नंबर अरे असणार आहे 1, 2, 3, 4, 5. तर या टेम्प अरेमध्ये आपल्याला लूप लावायचा आहे. तर इथे एक व्हेरिएबल आपल्याला घ्यावं लागेल, टेम्पलेट व्हेरिएबल. पुन्हा एकदा लेट ARR ऑफ टेम्प अरे. ठीक आहे. आणि इथे आपल्याला जी व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची ARR. तर मी याला जर सेव्ह केलं तर तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5 जे आहे हे इथे प्रिंट झालेले आहे. जर मी याला पॅराग्राफमध्ये घेतलं तर आपले जे पीची जी स्टाईल आहे ती स्टाईल याला अप्लाय होऊन जाईल. जे आपण स्टाईल दिलेली आहे पीला, ग्रीन कलर जो आहे तो येऊन जाईल. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं जे आहे नंबर जे आहेत आपले प्रिंट झालेले आहेत. ठीक आहे. तर याच्यानंतर एक ट्रॅक बाय म्हणून एक कीवर्ड आहे. ट्रॅक बाय कीवर्ड आपण यूज करू शकतो याच्यावर. ट्रॅक बाय कीवर्डने काय होते की त्याला एक आपल्याला कॉलबॅकला एक फंक्शन द्यावा लागतो, जेणेकरून त्या फंक्शनमध्ये ज्या काही लूपिंग आपण ज्या अरेला लूप करतोय तर त्या
लूप करताना जो करंट इंडेक्स आणि करंट जो आयटम आहे तो आपल्याला ॲक्सेस झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करू शकतो आपण, एक आपण फंक्शन घेऊ शकतो इथे, ट्रॅक बाय इंडेक्स. तर याचं पहिलं पॅरामीटर जे असतं ते इंडेक्स असतं ऑफ टाईप नंबर किंवा एनी पण देऊ शकतो आपण, कारण की कधी कधी इंडेक्सेस जे आहेत, आय डीज किंवा इंडेक्सेस जे आहेत ते स्ट्रिंगचे पण असू शकतात. त्याच्यानंतर आयटम आहे ऑफ टाईप एनी. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आता हा सिम्पल अरे इथे चालणार नाही, इथे आपल्याला घ्यावं लागेल ऑब्जेक्ट अरे. तर ऑब्जेक्ट अरेच्या केसमध्ये एक घेऊया टेम्प ओबीजे अरे. ठीक आहे, अरे आहे. तर त्याच्यातला पहिला जो ऑब्जेक्ट असणार आहे आपला, आपण देऊया आय डी 1, त्याच्यानंतर आहे नेम टेस्ट. ठीक आहे, कॉमा देऊया. दुसरा एक ऑब्जेक्ट घेऊया, आय डी त्याची राहणार आहे 2 आणि नेम राहणार आहे टेस्ट1. इथे आपल्याला इक्वल्स टू नाही तर इथे सेमीकोलन द्यावं लागतं, कारण की हा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, 2 ऑब्जेक्ट घेतले आपण. तर आता याला आपण लूप लावूया. तर लूप लावताना सेम आहे, लेट ARR ऑफ टेम्प ऑब्जेक्ट अरे, किंवा इथे आपण घेऊ शकतो ओबीजे ऑफ टेम्प ऑब्जेक्ट अरे, आणि इथे आपल्याला द्यायचं ओबीजे डॉट नेम आपण प्रिंट करूया. ठीक आहे, आणि इथे आपल्याला सेमीकोलन देऊन ट्रॅक बाय एक आहे कीवर्ड. तर ट्रॅक बायला आपल्याला जे आपला हा मेथड आहे, तर या मेथडचं आपल्याला इन्स्टन्स इथे द्यावं लागतं किंवा कॉल बॅक द्यावं लागतं, जेणेकरून आता जर मी इथे कन्सोल लॉग केलं, ठीक आहे, कन्सोल डॉट लॉग जर मी केलं आयटम, आणि आपल्याला इथे ॲक्च्युली रिटर्न करावं लागतं. ठीक आहे, तर रिटर्न करताना आपण काय करू शकतो, युनिकनेस. ठीक आहे, तर काय करू शकतो, रिटर्न आयटम डॉट आय डी, कारण की आय डी जे आहेत ते युनिक राहतात. बरोबर आहे. तर आपल्याकडे आय डी आहे या ऑब्जेक्ट अरेमध्ये, आणि हा पर्टिक्युलर आयटम जो आहे तो इथे येतोय. तर आयटम डॉट आय डीने आपण तो आय डी ॲक्सेस करू शकतो. हे सगळं मी सेव्ह करतो. तर टेस्ट आणि टेस्ट1 आहे, आणि जर मी कन्सोलमध्ये पाहिलं तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे. तर हे अशा पद्धतीने जे आहे, एक मिनटं मी याला आता रिफ्रेश करतो पुन्हा एकदा. तर तुम्ही पाहू शकता 4 ऑब्जेक्ट आपल्याकडे आहेत, आय डी आणि नेम, आय डी नेम. ठीक आहे, आय डी आणि नेम. तर अशा पद्धतीने हे जे लूप आहे हे लूप फिरतं, आणि त्या फंक्शनमध्ये ट्रॅक बायच्या फंक्शनमध्ये आपल्याला त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा इन्स्टन्स मिळतो. ठीक आहे, इन्स्टन्स मिळाल्यानंतर आपण काय करू शकतो, जर तो ऑब्जेक्ट रेंडर करण्याच्या आधी जर त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर आपण करू शकतो, किंवा एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो ॲड रिमूव्ह करायचा असेल, किंवा तर ते मोस्टली कसं असतं, हे मोस्टली काही अपडेशन किंवा काही कंडिशन्स लावायचे असतील तर त्याच्यासाठी यूज होतो. समजा आपल्याकडे आता ऑलरेडी एखादा ऑब्जेक्ट येतोय बॅकएंडकडनं, तर त्या ऑब्जेक्टमधल्या काही जे ऑब्जेक्ट अरे येतोय, तर काही ऑब्जेक्ट आपल्याला दाखवायचे नाहीत, आणि आपण फ्रंट एंडला काय केलंय की एक की आहे. समजा आता फॉर एक्झाम्पल इथे आता शो म्हणून एक की आहे, सगळ्यांचीच व्हॅल्यू ट्रू आहे, परंतु काही एक ऑब्जेक्ट आहेत त्याची व्हॅल्यू आपल्याला शोची व्हॅल्यू फॉल्स करायची आहे. तर ते आपण बेस्ड ऑन आय डी किंवा बेस्ड ऑन नेम आपण इथे अपडेट करून तो ऑब्जेक्ट जो आहे तो रिटर्न करू शकतो. आणि इकडे फ्रंट एंडला आपण जे आहे कंडिशन इथे देऊ शकतो की इफ ओबीजे डॉट शो असेल तरच दाखवा. बरोबर आहे. तर अशा पद्धतीचं आपण करू शकतो ट्रॅक बायने. आता याच्यानंतर आहे बघा एन जी स्विच आहे. तर एन जी स्विचसाठी सुद्धा आपण सेम आहे केस आपल्याकडे. घेऊया आपण एन जी कंटेनर. ठीक आहे, तर कंटेनरला आहे आपल्याला जो आहे ॲट्रिब्यूट डिरेक्टिव्ह द्यायचा आहे एन जी स्विचचा. ते एन जी स्विच दिल्यानंतर इथे आपल्याला एक व्हेरिएबल घ्यायचा आहे. तर स्विच जे आहे, ॲक्च्युली आपण त्या स्विचमध्ये एक व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण चेक करतो, आणि त्याच्यानंतर खाली आपण केसेस देतो. त्याच्या केसेस म्हणजेच काय, तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ही असेल तर काय करायचं, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ती असेल तर काय करायचं. ठीक आहे, तर आपण एक काम करूया, इथं युजर नावाचं एक व्हेरिएबल घेऊया. युजर नेमचं इथे देऊया युजर. ठीक आहे, तर ज्यावेळेस युजर नेम युजर असेल तर काय करायचं, तर त्याच्यानंतर इथे एक पॅराग्राफ टॅग घेऊया आपण. आता इथे ॲस्ट्रिक देऊन एन जी स्विच केस जी आहे ती यूज करायची आपल्याला. एन जी स्विच केसमध्ये डबल कोट्समध्ये पुन्हा सिंगल कोट्स द्यायचे, आणि सिंगल कोट म्हणजे जे काय आपली व्हॅल्यू आहे ती. तर ही जी युजर आहे तर ही युजर व्हॅल्यू आपल्याला इथे द्यायची.
आणि इथे स्विच जो आहे तो स्विच कशावर करणार, युजर नेमवर तो स्विच करणार. ठीक आहे. आता युजर जर त्याची व्हॅल्यू असेल तर आपल्याला काय दाखवायचं आहे, युजर. ठीक आहे. त्याच्यानंतर जर व्हॅल्यू ॲडमिन असेल तर ॲडमिनच्या केसमध्ये आपल्याला ॲडमिन हा पॅराग्राफ जो आहे ते दाखवायचा आहे. ठीक आहे. तर मी याला सगळ्याला सेव्ह करतो. तर तुम्ही पाहू शकता एनजी स्विच आहे आपल्याकडे. एनजी स्विच युजर नेमवर करतोय. ती व्हॅल्यू युजर आहे. एक काम करूया, आपण रिबिल्ड करून पाहूया. तुम्ही पाहू शकता युजर हे इथे प्रिंट झालेले आहे. का तर आता सध्या जी त्या याची व्हॅल्यू जी आहे युजर नेमची ती आहे युजर. तर इथे एक काम करूया, आपण ॲडमिन देऊया. तर ॲडमिन केल्यानंतर मी जेव्हा सेव्ह करतो, तुम्ही पाहू शकता स्विच केस जी आहे ती ॲडमिनची स्विच केस जी आहे ती सॅटिस्फाय झाली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे ॲडमिन जे आहे ते इथे प्रिंट झालेले आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे तिन्ही स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ह तुम्ही यूज करू शकता. आणि तुम्हाला हे जे स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ज आहेत हे फार उपयोगी पडतात रन टाईम किंवा डोम मॅनिप्युलेशन तुम्हाला जर करायचं असेल तर. तर डोम मॅनिप्युलेशनसाठी मोस्टली हे 3 जे आहेत यूज होतात. आणि याच्यानंतर आहेत बघा पार्ट कस्टम डिरेक्टिव्हचा. तर आपण आपले स्वतःचे डिरेक्टिव्हसुद्धा बनवू शकतो. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणत्या पद्धतीने आपण बनवू शकतो ते. आणि स्वतःची फंक्शनॅलिटी आपण ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला समजा आपली स्वतःची कस्टम टूल टिप जर बनवायची असेल तर त्या टाईपचं सुद्धा आपण एक जो आहे डिरेक्टिव्ह आपण बनवू शकतो. तो डिरेक्टिव्ह सरळ सरळ त्या HTML एलिमेंटवर आपल्याला कॉल करायचा आहे. कॉल केल्यानंतर तो जो त्या जे डिरेक्टिव्हची जी फंक्शनॅलिटी आहे ती फंक्शनॅलिटी सगळी त्या पर्टिक्युलर टॅगवर ॲड होऊन जाते. समजा आता फॉर एक्झाम्पल आपल्याला या पॅराग्राफवर टूल टिप द्यायची आहे आणि हा जो टेक्स्ट आहे हा त्या टूल टिपमध्ये दाखवायचा आहे. आणि जेव्हा आपण होवर करू या पॅराग्राफवर आपल्याला कर्सरचं जे सिम्बॉल आहे ते आपल्याला हँड सिम्बॉल करायचं आहे. म्हणजे एक CSS सुद्धा द्यायची आहे. तर त्या पद्धतीचं सुद्धा आपण करू शकतो. फक्त काय करायचं आहे, आपण आपला कस्टम डिरेक्टिव्ह तयार केला तर कस्टम डिरेक्टिव्ह या पॅराग्राफ टॅगवर आपल्याला ॲड करायचं आहे. बस तेवढं जरी केलं तरी जेव्हा हे ॲप्लिकेशन रन होईल तर तेव्हा तुम्ही पाहणार की याच्यावर मी जेव्हा होवर केलं, माऊस होवर केल्या केल्या मला टूल टिप दिसेल. आपण टूल टिप्सच एक्झाम्पल घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये कस्टम डिरेक्टिव्हमध्ये. ठीक आहे. तर जोडून राहा चॅनलसोबत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.